राज्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून उष्णतेच्या लाटेचा धोका अधिक तीव्र होताना दिसतोय। या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्यात। महानगरपालिकेच्या सूचनानुसार क्षेत्रीय काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो उन्हामध्ये काम करणं टाळावं असं स्पष्ट करण्यात आलंय। अत्यावश्यक काम असल्यास आवश्यक खबरदारी घेऊनच कामकाज करण्याचे निर्देश देण्यात आलेत। तसंच सकाळी 11च्या आधी किंवा सायंकाळी 4 नंतरच क्षेत्रीय कामं करण्याचे आवाहन करण्यात आले। वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आले। आत्ताचे जे सध्याचे आपण जर बघितलं हवामानातील बदलामुळे खूप मोठ्या प्रमाणात उष्णतेच्या लाटा ह्या विशेषतः महाराष्ट्रामध्ये कोकण पट्ट्यामध्ये आपल्याला आता अनुभवायला मिळतात। आणि जशा पूर्वी आपण पावसाची आपल्याला आठवड्याभराचं आपण वर्तमान करायचो काय परिस्थिती आहे, तशा पद्धतीचे आता उष्णतेचे सुद्धा आपल्याला आपण त्याचं पूर्ण फोरकास्टिंग करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये जे असलेल्या येणाऱ्या उष्णतेच्या लाटांपासून संरक्षण करणं, कारण विशेषतः माणसाचं आरोग्य असेल, मनुष्य असेल, ही बाब विचारात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये आम्ही सर्वांना सूचना दिल्यात की दुपारचे 12 ते सायंकाळची 4 पर्यंत या कालावधीमध्ये उघड्यावर जे आहे कोणी जास्त काम करू नये। त्याच्यामुळे उन्हापासून होणारा जो धोका आहे तो टळू शकतो। आणि हे सर्वच महानगरपालिकेमधील बांधकाम करणारे, जसे रस्त्याचं काम करतात किंवा गार्डनमध्ये काम करणारे आहेत, स्वच्छक आहेत किंवा जे बाहेर काम करणारे सगळे याच्यावर या सर्वांसाठी त्या लागू राहणार आहेत। त्याचप्रमाणे खाजगी संस्था ज्या बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत तेही उघड्यावर म्हणजे बंद इमारतीमध्ये काम करण्यासाठी त्याचा प्रत्यवाय राहणार नाहीत, परंतु जे उन्हामध्ये एक्सपोज होऊन जे काम करणारे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ह्या सूचनांचा पालन झालं पाहिजे। त्याच्यामुळे होणारा जो काय आरोग्याला धोका आहे आणि हे आहे तो आपण टाळू शकतो। राज्यातील जलजीवन अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांची थकीत देयकं मिळत नसल्यानं कंत्राटदार आर्थिक संकटात सापडलेत। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासकीय पाणी पुरवठा कंत्राटदार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय महाअधिवेशन भिवंडीतील राजनोली इथं पार पडलं। राज्यभरातील 350हून अधिक कंत्राटदारांनी यात सहभाग घेत शासनाकडे प्रलंबित देयकं तातडीनं अदा करण्याची मागणी केली आहे। राज्यात सध्या 50 ते 52 हजार पाणी पुरवठा योजनांची कामं सुरू आहेत। त्यापैकी सुमारे 26,000 कामं ही पूर्ण झाली आहेत। मात्र 7,500 कोटी रुपयांची देयकं प्रलंबित असल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आलाय। निधी तातडीनं न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही कंत्राटदारांनी दिलाय। आमचे राज्यस्तरीय महाअधिवेशन संपूर्ण राज्यातील ठेकेदारांनी या ठिकाणी भरवलेले आहे। या अधिवेशनाला संपूर्ण राज्यातून जलजीवन मिशनची कामे करणारे सर्व ठेकेदार उपस्थित आहेत। आणि गेल्या साधारण 1.5-2 वर्षापासून जलजीवन मिशन योजनेला शासनाकडून ना केंद्र सरकारकडून निधी येत आहे ना राज्य सरकारकडून निधी येत आहे। त्याच्यामुळे सर्व कंत्राटदार आर्थिक संकटात सापडलेत आणि त्यामुळे हे आजचं राज्यस्तरीय अधिवेशन या ठिकाणी होत आहे। आता महाराष्ट्र राज्यात साधारण 52,000 नळ पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत। त्यापैकी 26,000 योजना या 100% पूर्ण करून ग्रामीण भागातील गावांना पाणीपुरवठा आमच्या ठेकेदार बांधवांनी सुरू केलेला आहे। आणि 8,000 कामं ही 75 ते 90% पूर्ण झालेली आहेत। आणि अजून 8,000 कामं ही 50 ते 75% पूर्ण झालेली आहेत। आणि जी उर्वरित कामे आहेत ती 50%च्या आत आहेत। आमचं शासनाला विनंती याद्वारे अशी होती की जी कामं आम्ही करून ठेवलेत त्या कामांचे आम्हाला देयकं तुम्ही द्या। आम्हाला आतापर्यंत फक्त 50 ते 60%च देयकं हे आम्हाला मिळालेले असल्यामुळे आमची सगळे ठेकेदार बांधव हे आर्थिक अडचणीत सापडलेत। आम्ही सदरची कामे करताना बँका असतील, खाजगी सावकार असतील किंवा सोने नाणं गहाण ठेवून आमच्या लोकांनी कामं पूर्ण केलेत। आमची मागणी ही फक्त जे कामं पूर्ण केलेत त्याचे देयकं आम्हाला द्या। ते देयकं साधारण आमचे 7,500 ते 8,000 कोटी रुपयाचे देयके मार्च अखेर प्रलंबित आहेत। शासनाने मिनिमम तेवढे तरी देयकं आम्हाला द्यावेत, म्हणजे उर्वरित जी कामं आहेत ती आम्हाला पूर्ण करता येतील। आणि आमचा जो ठेकेदार या ठिकाणी आर्थिक संकटात सापडला आहे, जो आता आत्महत्येच्या टोकापर्यंत आला आहे, तो पण याच्यातून बाहेर पडेल। साहेब काय झालं, आता मी या बाबतीत
आम्ही जो पत्रव्यवहार केलेला होता किंवा शासनाला वेळोवेळी भेटलो होतो, त्यांनी आम्हाला काही असे आश्वासनं दिले होते की एवढ्या दिवसामध्ये निधी येईल, एवढ्या दिवसामध्ये तुमच्या समस्या सुटतील, परंतु आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आतापर्यंत थांबलो. आता ह्या वेळचा 2026चा उन्हाळा पण चालला, त्यामुळे आम्ही 15 एप्रिल 2026 पासून संपूर्ण राज्यात कामबंद आंदोलन पुकारलेलं होतं आणि याची शासनाला आम्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील जिल्हा परिषदेचे, यांना आम्ही कामबंद आंदोलनाच्या निवेदनं दिलेत, परंतु शासनाने त्याचीही कुठली गंभीर दखल न घेतल्यामुळे आता साधारण 1 महिन्यानंतर आम्हाला हे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याची वेळ आलेली आहे. तर आम्हाला जोपर्यंत 100% जे कामं केलेले आहेत त्या कामांचे देयके पूर्ण मिळत नाही तोपर्यंत हे कामबंद आंदोलन सुरूच राहील. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील अतिजलद मिसिंग लिंक प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ तब्बल 30 मिनिटांनी कमी झाला असला तरी बोगद्यात मोबाईल नेटवर्क मिळत नसल्यानं प्रवासी आणि वाहन चालकांमध्ये चिंता व्यक्त होते. खोपोली ते कुसगाव दरम्यानच्या 13.3 किलोमीटर मार्गिकेतील बोगद्यावरून प्रवास करताना 10 ते 12 मिनिटं नेटवर्क खंडित होत असल्याचं समोर आलंय. जगातील सर्वात रुंद बोगदे आणि देशातील उंच केबल रोड अस्टेट असल्यामुळे या पुलामुळे चर्चेत असलेल्या या प्रकल्पात आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी पर्यायी यंत्रणा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता वाहन चालकांकडून होते. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला गेल्या 3 दशकात सातत्यानं वाद आणि न्यायालयीन प्रकरणांचा सामना करावा लागत असल्याचं चित्र समोर आलंय. 1996 पासून आतापर्यंत अवघ्या 8 वर्षातच प्रवेश प्रक्रिया कोणत्याही मोठ्या वादाविना पार पडली, तर उर्वरित 22 वर्ष विविध गैरप्रकार, बदलती नियमावली आणि संघटनांच्या आक्षेपांमुळे न्यायालयीन संघर्षात अडकली. यंदाही नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणामुळे प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा चर्चेत आले. अत्यल्प जागा आणि तीव्र स्पर्धेमुळे वैद्यकीय शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची बनत चालली. विद्यार्थ्यांना अनिश्चितता आणि मानसिक तणावाला सामोरं जावं लागतंय. मुंबई महापालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी नव्या बदली प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप केलाय. नियमित प्रशासकीय बदल्यांच्या नावाखाली पूर्वी वादग्रस्त ठरलेल्या यादीतीलच सुमारे 55 अधिकाऱ्यांना पुन्हा त्याच पदावर नियुक्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केलाय. या प्रकरणी कोटेचा यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र पाठवून हस्तक्षेपाची मागणी केली आहे. याआधी ऑक्टोबर 2025 मध्ये 161 अभियंत्यांच्या बदल्यांवर आर्थिक व्यवहारांचे आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या बदल्यांना तात्पुरती स्थगिती दिली होती. गिरणी कामगारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय. राज्य सरकारनं मुंबई महानगर प्रदेशाबाहेरील घरांसाठी इच्छुक कामगारांकडून संमतीपत्र घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश म्हाडाला दिलेत. मुंबईत मर्यादित जागा उपलब्ध असल्यानं हा पर्याय पुढे आणण्यात आलाय. म्हाडाकडे सुमारे 2.25 लाख अर्ज प्राप्त झालेत आणि असं असलं तरी आतापर्यंत केवळ 25,000 कामगारांनीच घरांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. वांगणी आणि शेलू इथं 81,000 घरांचा प्रकल्प राबवण्यात येत असला तरी अनेक गिरणी कामगार संघटनांनी मुंबई बाहेरील घरांना तीव्र विरोध दर्शवलाय. कामगारांना मुंबईतच घरं मिळाली पाहिजेत अशी ठाम भूमिका संघटनांनी घेतली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालाय. विक्रोळी येथे टनेल बोरिंग मशीनचा 13.6 मीटर व्यासाचा आणि 350 टन वजनाचा विशाल कटर हेड यशस्वीरित्या खाली उतरवण्यात आलाय. रेल्वे बोगदा बांधण्यासाठी देशात प्रथमच इतक्या मोठ्या क्षमतेच्या TBMचा वापर केला जातोय. मुंबईतील 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्यापैकी 16 किलोमीटर भागाचं खोदकाम या मशीनद्वारे करण्यात येणार आहे. यामध्ये ठाणे खाडी खालून जाणारा भारतातील पहिला 7 किलोमीटर लांबीचा समुद्राखालील रेल्वे बोगदाही समाविष्ट आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विक्रोळी ते BKC दरम्यान सुरक्षित आणि वेगवान बोगदा बांधकामाला आता गती मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलानं प्रवाशांच्या सुरक्षेबरोबरच मानवतावादी कार्यातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यात RPF जवानांनी रेल्वे परिसरात हरवलेल्या, पळून आलेल्या किंवा निराधार अवस्थेत आढळलेल्या 584 अल्पवयीन मुलांना आणि ज्येष्ठांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले. तसंच 25 जणांचे प्राण वाचवत त्यांना जीवनदानही दिले.
ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत 499 मुलांची सुटका करून त्यांना पुन्हा कुटुंबाशी जोडण्यात आले, तर ऑपरेशन डिग्निटी मोहिमेत संकटात सापडलेल्या 85 महिला आणि पुरुषांना मदत करण्यात आली. आरपीएफच्या या कार्याचं सर्व स्तरातून कौतुक होते. या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.